2 वर्ष होऊन गेले ब्रेकअपला. काय चुकीचं सांगितलंय? आता मी जर तुला जवळचं समजतोय तर तू पण मला तेवढंच जवळचं समजलं पाहिजे. आता ती व्लॉग बघल ना बघल. आणि माझ्या पण एक हृदयात जेन्युइनली एक मोठा डाग होता जो आयुष्यभरासाठी राहील. हॅलो बनी, स्पीकरवर फोन आहे. आजची कच्ची गो जो ब्लॉग अपलोड नाही करणार. त्रास झाला त्रास. अहो आता हा प्रतिभाच्या लग्नात आला, मला जाताना भेटला बी नाही. हो सगळ्यांना बोललो मी, इथं गप्पा आहेत आपल्या, गप्पा आहेत टाकून दे. अनफिल्टर लोकांना दिसलं पाहिजे की आपण जर पुढच्याला एवढी इम्पॉर्टन्स देतोय आणि आपल्याला जेव्हा समजतं की तो आपल्याला तेवढा नाहीये. गचपणात जरी बसलेला असला तरी मी तुला भेटून गेलो असतो. तुला असा विश्वास आहे माझ्यावर. मुलगी गेली, लग्न झालं, तिचा संपला विषय. लोक तीच जवळ करायची जे आपल्याला पण तेवढंच समजतं. मी बोलू का ब्लॉग भेटला का नाही? इथं बाप्पाची शपथ घे. ते तर झालं ना टाइम, तर 2 वर्ष झाले. तू सांग मी काय खोटं बोललोय? त्याला मित्र मानतोय तर त्यांनी पण मला तेवढंच मानलं पाहिजे. पण तू त्या मुलीमुळेच राहिला होता ना बाजूला. त्या व्यक्तींनाच जवळच समजा. 18 टाक्यांचा डाग आहे याच्यामुळे. विशाल फाले खूप चुकीचा पोर्ट्रे झालेला आहे. तुमच्या दोघात वाद झाले, काही जरी झाले, आणि माझ्या तर इथं हृदयात डाग आहे. 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष एकत्र काढले. तुझ्या डिप्रेशनमुळे आम्ही पण डिप्रेशन मध्ये गेलतो. आपण एखाद्याला आपलं मानतो, त्या समोरच्यानी पण आपल्याला आपलं मानलं पाहिजे. माझ्या मम्मी शपथ सांगतो, सेम असं सेम मला पण वाटतं. फक्त ते असं होतं की मीच समजतो, समोरची माणसं समजत नाही. शपथ सांगतो ना, मी गाडीवर बसले बाबा लक्ष्मी, त्याच्यासोबत नाही यायचं मला. डिसिप्लिन तू बदललायस. साईड कॉर्नर करतात खूप. जाऊ ना आपण दोघं. त्याच्यासोबत नाही यायचं मला. जाऊ ना. तू बदललायस. तू बदल गए गाईज. म्हण ना, तू पण म्हण ना. कुठला डायलॉग आहे? ते रील्स में एक व्हायरल झालते. ते नाही का मुलगी म्हणते तुम बदल गए. धतड काही आम्ही दोघं असल्यानंतर एक वेगळाच विषय असतो. याच्यानेच आपलं आयुष्य बरोबर झालंय. तर अशा प्रकारे बोलण्यामुळेच खूप लोक आपल्यापासून हे झालेले आहेत. तर आता तुम्हाला सरप्राईज सांगतो, उद्या सकाळी मर्सिडीजची ओपनिंग होणार आहे. ते पण सांगतो. हे सर्व रिव्हील करणार नव्हतो कारण तुझ्या ब्लॉग मध्ये सांगितलं का तू सगळं? सर्व सांगितलं तर बरोबर सगळं सांगितलं. विशाल यांची तुझी घ्यायची नाही ते जमिनी तुमच्या जमिनीचं व्यवहार. आज त्यांनी त्यांचे मुळशीमध्ये जे आहे त्यांचं गाव आहे, त्यांचं गाव कोणतं आहे मला आठवते, नांदगाव मध्ये त्यांची 120 एकरची जमीन होती. त्यातली 20 एकर त्यांची आता रस्त्यात गेली. समृद्धी महामार्ग आहे त्यामुळे तिकडं, त्यामुळं एवढं सगळं झालेलं आहे. पण त्यांना हे सगळं सांगायच्या अगोदर सांग, फेकाफेकी व्लॉग आमचा 3रा का 4था आहे हा. तर त्याच्यातलं हे टॉपिक येतं आमची. किती वाजलेत माहितीये का काही आत्ताच्या रात्रीचे आमचे? मी ह्याच्यासाठी थांबलेलो हे बघा 2:33. माझं काय लिहिलंय त्याच्यावरती? बॅचलर बघ रे ब्रो. डिसिप्लिन हे बघा काही माझं काय म्हणणं आहे ब्लॉग मध्ये नाही तर ह्याच्यामध्ये ओव्हरऑल लाईफ मध्ये. मला तुला माहिती का असं, मी एक मध्ये व्हिडिओ पण टाकले होते की नाही का माझ्यासोबत खूप असं हे होतं की लोक मला हे करतात, साईड कॉर्नर करतात खूप. तुम्हाला आज तुला भेटून पण आज जाणवलं की मी खरंच सांगतो, शपथ सांगतो ना, मी गाडीवर बसले बाबा लक्ष्मी, पण मी आजपर्यंत ज्यांना जवळ केलं ना बा, म्हणजे जवळच समजतो. फक्त ते असं होतं की मीच समजतो, समोरची माणसं समजत नाही असं मला वाटतं पर्सनली. म्हणजे आता सेम मला पण वाटतं माहितीये का, सेम मला माझ्या मम्मी शपथ सांगतो. आता मला आहे ना, आता मी तुमच्यावर 2-3 तास होतो, पण जाणवतं की नाही का आपण एखाद्याला आपलं मानतो, त्या समोरच्यानी पण आपल्याला आपलं मानलं पाहिजे. आणि काही समोरच्यानी पण तेवढं तुम्हाला तेवढं बेस्ट फ्रेंड मानलं पाहिजे, जवळचा माणूस मानला पाहिजे. माझं हे मत आहे. मी तर माझं तर कसं, आता मला माहित नाही जेवढं बोलते टाकलं जाईल म्हणजे ऍटलीस्ट ट्राय तर करेल की सगळं चांगलं तर चालेल. ह्याच्यात दम असेल ना गुरुदेव. पण माझं तर तुला माहिती ना रे, माझ्यासाठी कोण आहे, माझ्यासाठी कोण आहेत जेन्युइनली वाले आहे. म्हणजे माझे मोजकीवाले तुला एवढ्या 2 वर्षात फोन केलेले आम्ही, तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलेलं आहे. आता मी एक शब्द बोललो ते कट नाही केलाय त्यांनी, तर नक्की कट करशील बरं का. आणि तुझ्या डिप्रेशन मुळे आम्ही पण डिप्रेशन मध्ये गेलतो. आम्हाला पण काही गोष्टी खटकत होत्या. बट आता बघ मी जर समज माझ्या डोळे जरी बंद केले, जेन्युइनली सांगतो की मम्मीला सोडून आपल्या आई वडिलांना सोडून
जर दोन व्यक्ती आहेत की जे माझ्यासाठी आहेत किंवा मी त्यांच्यासाठी आहे जे आहे, मला माहिती आहे कोणत्या परिस्थितीला कसं असतं, त्यावेळेस माझ्याकडे मोजणारे दोनच आहेत व्यक्ती. आणि ते आहेत आणि ते आयुष्यभर. आणि हे असं एका दिवसात नाही बनलेलं आहे. काहीच कोणतंही नातं बनण्यासाठी 1 दिवसात 2 दिवसात 3 दिवसात बनत नाही. समजा आयुष्यात आता पुढे काही जरी झालं, आमच्या दोघात वाद झाले, काही जरी झाले, तरी एकत्र येणार. कारण मागचे 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष एकत्र काढले. माझ्या हातावरती कायमचा डाग करून घेतला. ते बघा, त्याच्या हातावरती पण डाग आहे आणि माझ्या तर इथं हृदयात डाग आहे. सांगतो जे आहे, ज्यांना माहित नसेल दिसतंय का, 18 टाक्यांचा डाग आहे याच्यामुळे. आणि तुम्हाला जे आहे जे खरी गोष्ट आहे, पण तो जो सांगतोय ना ही गोष्ट पण खरी आहे. आणि माझ्या पण एक हृदयात जेन्युइनली एक मोठा डाग होता जो आयुष्यभरासाठी राहील. तो माझ्याबद्दल आहे का डाग? नाही तसा वाला डाग नाही, म्हणजे निगेटिव्ह डाग नाही. तुझ्याबद्दल होता ना डाग. ते पण सांग कशामुळे होता, काय होतं ते, कसं डेंजर. हे पण किस्सा लय डेंजर आहे काहीचा. रात्री जवळपास 2 वाजताचा किस्सा आहे आमचा. एवढ्या म्हणजे माझं म्हणण्याचं महत्व काय की एवढ्या सगळ्या फेज बनणं, एक जर नातं बनतं कोणतं तर असंच एक रात्रीत नाही. मी तुम्हाला सांगतो विशाल फाले खूप चुकीचा पोट्रे झालेला आहे. पोट्रे म्हणजे कसं म्हणतो, माझं लोकांना कोणाला वाटत नाही पोट्रे असं चुकीचं नाही. मी तुला सांगतो, जेन्युइनली सांग, मी सगळ्यांबरोबर नाती निभवायला कसं आहे, हो जीवाला जीव, जीवाला जीव. पण मला सांग, कुणी माझ्याबद्दल स्टँड घेतले? कसं म्हणतो, कशा वेळी स्टँड? तू विचार कर ना. माझी एक इमेज अशी पोर्ट्रे झाली सगळ्यांमध्ये की मी असं आहे नाही का, मी फटकन बोलतो, हे बोलतो. भाई मला काही लोक पटत नाही तर मी बोलतो. माझे जे जवळची लोक आहेत मी त्यांनाच जातो. कारण माझं काय मत आहे, जे तुमच्या वाईट काळात आहे तुमच्या सोबत, ते तुमच्या कायम सोबतच पाहिजे. जे तुमच्या सोबत नाहीयेत आणि त्यांचं जर तुम्हाला गोष्ट खटकते, तुम्ही तोंडावर बोललं पाहिजे. असा विषय. खूप गोष्टी आहेत, मला असं क्लिअर नाही करायचं, बोलायचं पण नाही, बरं तिकडं. ते तर आहे ना रे. पण मी ती एक व्हिडिओ टाकली होती 1 जानेवारीला. ती व्हिडिओ खरं ज्यांनी नसन पाहिले त्यांनी जाऊन पहा. कारण मला खरंच आतून असं वाटतं आणि म्हणून मी त्या गोष्टी मनापासून बोललेलो आहे की त्या व्यक्तींनाच जवळचं समजा, जे व्यक्ती तुम्हाला तुमच्या जवळचे वाटतात आणि ते पण समजतात. बरोबर, त्यांनाच. म्हणजे जर मी ह्याला मित्र मानतोय तर त्यांनी पण मला तेवढंच मानलं पाहिजे. अशांनाच मित्र, बाकी सगळे. म्हणून काही लोकांना माहित नसेल, मी इंस्टाग्रामवरनं खूप लोक माझे अनफॉलो केलेत. म्हणजे ज्यांचं काही आपल्या आयुष्यात देणं घेणं पण नाही. म्हणजे अशा लोकांना जवळ पण नाही ठेवायचं की माहिती पण नाही की ह्याच्या आयुष्यात काय चाललंय, नाही का, आपला त्यांचा एवढा काही संबंध नाही, अशा टाईप. म्हणजे त्याच लोकांना जवळ ठेवा जे तुम्हाला वाटतात की हे माझ्या जवळचे आणि ते पण मला तेवढंच समजतात. बस एवढंच. हा एकच पॉइंट लक्षात ठेवा, आयुष्यात कधीच तुम्हाला कसला त्रास होणार नाही. त्याच्यावरनं हे नाही की अनफॉलो करायचा विषय, तेवढाच मुद्दा होता की लोक खूप काही अननेसेसरी लोक आहेत ना, खूप असतात आयुष्यात, काय उपयोग नाही. आणि आपण प्रत्येकाला समजतो की नाही का, हा चांगला आहे, तो चांगला आहे, तो चांगला आहे, काही विषय नाही. जे चांगले आहेत आपल्यासाठी, आपण त्यांच्यासाठी कायम अहोरात्र आपण त्यांच्यासाठी. बरोबर. आणि ह्याच रिझन साठी मला जे बोलत होते मी 1-1.5 वर्ष गायब आहे, 1-1.5 वर्ष गायब, हेच रिझन होतं. रिझन तुला पण माहिती? हेच रिझन होतं ब्रो. मी बोलू का ब्लॉग? बोल. मग कोणतं रिझन वाटतं म्हणतोय? चुकीच्या रिलेशनशिप मध्ये आलता ते तर झालं टाइम, तर 2 वर्ष झाले. पण तू 2 वर्षापासूनच गायब आहे, त्यांना पब्लिकला पण 2 वर्ष होऊन गेले ब्रेकअपला. 2000 किती कधी झाला ब्रेकअप माहिती का? 2022ला. 2022ला ब्रेकअप झाला. 2023-2022ला आपण सोबत होतो. आपले ब्लॉग पण लोक बघतील. माझ्या बर्थडेच्या भेटीला सोबत होतो. तो 2023 पासून गायब झाला. मग 2022ला ब्रेकअप झालता, समजून घे. मग ते सांगतो 2023ला तू गायब झाला आणि 24ला पण तू गायब राहिला. मग 2 वर्ष ते तर नव्हतं ना रिझन, मला ते म्हण नाही. पण तू त्या मुलीमुळेच राहिला होता ना बाजूला. मुलीचं नाही, मुलगी गेली, लग्न झालं, तिचा संपला विषय. तिचं काहीच नव्हतं. आणि माझं तिच्यावरती जेन्युइनली सांगतो, आता ती व्लॉग बघल ना बघल, ज्या वेळेस काही चुकी झाल्या त्यानंतर माझा विषय संपला. मला एकदा ती गोष्ट ज्यावेळेस समजली, नंतरला मग मी क्लिअर केल्या त्या गोष्टी. मला नव्हतं काही ठेवायचं मला, मी त्या हिशोबाने मी क्लिअर होतं की मला नाही राहायचंय. आणि मला त्याबद्दल नंतरला एक मुश्किल 1-1.5 महिना त्रास झाला त्रास. त्यानंतर नाही झाला त्रास, क्लिअर झालं. मग मी त्यानंतर पण मुलीच्या नादी लागून हा गायब होता कितीतरी दिवस. आमचे फोन नव्हता उचलत. हो. मला माहिती आहे ही गोष्ट की मी त्याच फेज मध्ये कसा होतो, कसं वाजतं माणूस लेफ्टला. ही तर गोष्ट मी सांगू शकत नाही, अशीवाली गोष्ट होती. सिरियस टॉक टाईप मध्ये काय जाऊ दे गाईस. फक्त आयुष्यातला तोच मुद्दा लक्षात ठेवा, मी जे बोललोय लोक तीच जवळ करायची जे आपल्याला पण तेवढंच समजतात, आपण जवळचे.
पण मग ह्याच्या मला त्यांना वाटेल ह्याच्या माझ्याबद्दल बोलणं झाले का काय नाही अरे काय करायचं याबद्दल आता, या फुटेज बद्दल टाकून दे. अनफिल्टर लोकांना दिसलं पाहिजे. जर तुम्हाला मध्ये ह्या व्हिडिओ मध्ये फक्त एक जर्किन एकच कटचा जर तुम्हाला कळलं ना, आता जर कळलं ना इथं कट आहे, ह्याने समजायचं अनफिल्टर ब्लॉग नाही टाका. अनफिल्टर तर आहे रे. मला तर हे बघ, मला तर सगळं मनातल्या ज्या गोष्टी आहेत मी माझं एकच फॅमिली ब्लॉग अनफिल्टर टाकू शकतो. तर मग हे तर काय, हे तर एवढं दिल से बोलणे चालले आपल्या गोष्टी. किती झालंय 11 मिनिटाचा ब्लॉग आहे, 9-10 सेकंद. जास्तीत जास्त 11 मिनिट 5 सेकंदापर्यंत हा ब्लॉग पडला पाहिजे. आता एंड करू आपण. थांब बोल दे ना मला, थांब ना. आता याने परत चालू केला दुसरा कट आहे. हा सरळ नवीन चालू केला, नवीन फुटेज आहे, हे नवीन फुटेज आहे. आज एका दिवसात 10 ब्लॉग शूट करतोय आम्ही. एकच ब्लॉग टाकणार आहे मी आता. आणखीन एक तोंडात येणार होतं माझ्या. हे असं मी आमच्या घरापाशी पोहोचलोय. चांगला मोठा माणूस आहे तू, चांगल्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतोय. बापरे बापरे, माझं घर तर बघितलं नाही अजून तो. तर अशा प्रकारे एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो. काय भाऊ, गरीब माणसं आम्ही. गरीब माणसाची बिल्डिंग दाखव. साहेब जाऊ द्या सर, आहे का नाही, बिल्डिंगचं नाव नको सांगायला. बिल्डिंग नाही काय विषय नाही, सगळ्यांना माहिती पडलंय. आणि आपल्याला त्या बिल्डिंग मध्ये जायचं हे बी सांगितलं मी पुढच्या ब्लॉग मध्ये. नांदेड सिटी मध्ये राहण्याचं स्वप्न. सर ह्या गोष्टी होत्या सगळ्या. व्लॉग बघा, हा पाहिजे तर ना मी एकदा विचार करतो घरी जाऊन या गोष्टी, या ब्लॉग बद्दल डायरेक्ट हीच फुटेज टाकतो. दिल से दिल तक वाली बात. तुम्हाला जे पण मनाला गोष्टी वाटतात त्या गोष्टी कमेंट मध्ये सांगा. काय बोलाल बोललो ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी बोलला, सगळ्या तुझ्याबद्दलच्या जे आहे ते आता थोडं असे मी माझ्या मनातलं सगळं बोललोय. टायटल काय ठेवायचं याचं? टायटल ठेव, काय ठेवायचं? मोहितचे काढले वाभाडे. मोहित वाभाड्याचा काय संबंध? माझ्या वाभाड्यांचा काय संबंध? माझ्या वाभाड्यांचा काय संबंध? हे साठा काय म्हणतात, माझ्यासोबत तर किस्से असे झालेले काय आहेत. मी कोणत्या फेज मधनं गेलोय, कोणत्या फेज मधनं गेलोय, कसं राहिलोय, काय केलोय. वाचपेन आले शिवाय द्यायला येणार. हे थांबा 1 मिनिट, फक्त ब्लॉग करतोय मी. हे ब्लॉगच टाक वाटत नाही. एंड काय तर चांगला झाला पाहिजे रे. काय करायचं एंड? काय समजत नाही मला, नाहीतर हे मला कमेंट मध्ये काय येईल मी तो विचार करतोय. नाही येत रे कसं मला नाही. तू तुझ्या साईडनं मस्त सांगितलंय, तुला जे पाहिजे होतं तिथे मला सगळं बरोबर झालंय. तुझ्या प्रकारे तुला जे पप्पा आहेत तुला तू सांग मी काय खोटं बोललोय? खोटं काही नाही, खोटं काही नाही, खोट्याचं नाही. बट मग ह्या गोष्टी माझं म्हणणं काय तर जे आहे ते तरी असावं. म्हणजे जे आहे ते नाही सांगितलं मी. काय सांगितलं तू? बोल काय तुझ्या मनात, काय चुकीचं सांगितलंय? काय तुझ्या मनातली भावना कोणाबद्दलची होती? म्हणजे कोणाला बोलायचं होतं तुला? सगळ्यांना. माझं काय मत आहे, सगळ्यांना बोललोय मी. माझं फक्त एवढंच मत आहे की तुम्ही त्यांनाच जवळचं समजा. आता मी जर तुला जवळचं समजतोय तर तू पण मला तेवढंच जवळचं समजलं पाहिजे. मी समजतो का असं सांगतोय. ज्याला जे समजत नाही ना ते तू, मला तर माहिती आहे माझ्या मनात हा समजत नाही म्हणून याला राग येतोय. राग कुठे तर मला राग त्यांनाच येतोय. मग तू आता का बोलतोय मला? मी म्हणतोय मी असं काहीच नाही, माझ्या मनात तर 1% नाही. आणि मला बघा, माझ्या मनात जे बी गोष्ट आहे ती माझ्या तोंडाची ओठावर असते, ओठाची मनातून येते डायरेक्ट. आपण बघ, मी काय बोललोय ह्याच्यात माझा एकच सुविचार आहे, संदेश आहे. काय आयुष्यात त्याच लोकांना जवळचं समजा जे समोरची लोक आपल्याला जवळचं समजतात. तेवढं कळलं? राईट. एवढाच मुद्दा आहे माझा. बस एंड. की आपण जर पुढच्याला एवढी इम्पॉर्टन्स देतोय आणि आपल्याला जेव्हा समजतं की तो आपल्याला तेवढा नाहीये. मी एक वाक्य जे माझ्या कंटिन्युअस मनात येतं की दोन्ही साईडनं तसं नातं पाहिजे. तुझ्या बाबतीत नाही, आपल्या दोघांचं क्लिअर आहे. आणि असं हे काहीच हे डोक्यात थॉट नाही किंवा काही नाही. बोल रे साल्या, बोल रे साल्या. तिथे काय याबद्दल बोलायचं? तर अशा प्रकारे काय चर्चा होतात. हे ब्लॉग अपलोड करेल का नाही माहिती नाही, करेल. माझी इच्छा तर आहे करायची सगळ्या गोष्टी. माझी इच्छा आहे रे सगळ्या जे ब्लॉग अपलोड नाही करणार. करेल मी उद्याच. येत नाही मला भाई. तुझी सिंपती काय तुला जे पाहिजे होतं. अरे मला माझं चॅनल आहे ना, माझं चॅनल स्वतःचं इंडिव्हिज्युअल आहे. मला तुला माहिती जेवढ्या सोर्सेस मधनं टाकता येईल तुझं काम. मी असलं कधीच काय टाकलं नाही. पहिली आयुष्यात एकच व्हिडिओ टाकले, एकच. कधीच टाकलं वाघाचं काळी ते वाघाचं, कळलं का? कधीच नाही टाकलं असलं इमोशनल लोकांसाठी. मी पुढचे 5 मिनिट, कारण मी मागचे 2-3 महिने डिप्रेशन मध्ये होतो. आणि माझं पण सांग, तुझं एकट्याचं सांगतोय मी, अग्री करतो. माझं मी किती दिवसापासून होतो ते पण सांग. तुला फोन नाही केला मी कधी? फोन केले
फोन केले तो डेफिनेटली, बट मी किती दिवसापासून माझ्या फेज मध्ये होतो. मी काय तुला त्या फेज मधून कधी मी असं म्हणलो का तू तिथंच राहा? नाही, डेफिनेटली आम्ही होतोच ना त्यासोबत. बट म्हणण्याचं कारण काय की ह्या सगळ्या फेज मध्ये झालं, प्रत्येकाने सहन केलेलं आहे. आता आपण एंड करू. एंड करायचं, खूप लांब जायचंय. मी याला सोडण्यासाठी नांदेड सिटीला आलोय. मी खूप लांब राहतो, इथून 20 किलोमीटर. होय, इथून 20 किलोमीटर आहे. रात्री 3 वाजले आता, 2:50 2:33 ब्लॉग चालू केलता बाईनी. आता किती वाजले? 2:50. बापरे, 20 मिनिटाचं झालं. जाऊ द्या, 15 मिनिटाचा ब्लॉग. या चर्चेवर या चर्चेवर तुम्ही पहा आणि कमेंट मध्ये तुमचं स्वतःचं मत नोंदवा. जेन्युअनली नव्हतं. आणि मला ह्याच्या बी गोष्टीला मी सगळं ऍग्री आहे बरं का. एअरड्रॉप कर, मी उद्याच अपलोड करतो. नाव घेऊन ह्या व्हिडिओला कमेंट करा. तुमच्या मनावरती लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका. मला कशाचीच हाव नाही ना, काही नाही. अहो, आता हा प्रतिभाच्या लग्नात आला, मला जाताना भेटला बी नाही. हो, हा, आता ह्यावरती सांगतो. नको सांगू, आता लय बोललाय. आता 17 मिनिटाचा झाला व्हिडिओ. भेटला का नाही? इथं बाप्पाची शपथ घे. डेफिनेटली नाही भेटलो, कारण नाही भेटला, नव्हताच. नाही होतो. पण माझ्या मम्मी शपथ सांगतो, तू तिथं नव्हतास. बाप्पा शपथ. मी बनीला भेटलो, प्रशांत भेटलो. बनीचा फोन येतोय. हॅलो बनी, स्पीकरवर फोन आहे. व्लॉग शूट चाललाय मोहितचा, तर असं काय बोलू नकोस वेगळं. तर मग मोहित मला म्हणतोय, तू त्याला जाताना भेटून गेलतीस का? सॉरी, मोहित प्रतिभाच्या लग्नात जाताना तुला भेटून गेलता का? सांग बनी. प्रशांतला भेटलो मी, नंतरला विजयला, नंतरला त्या आणि मला भेटला नाही. मी त्याला अख्ख्या हॉलमध्ये शोधते का नंतर कुठं गेला, आणि हा न भेटता गेलता. कारण की ते सांगतोय ना, नव्हताच तू तिथं. मी नव्हतो. मी काय म्हणतो आज बोल. ऐक, मी ते पण नाही माहिती. काही फॅन्स होते, त्यांच्यासोबत फोटो काढत होतो मी. जिथं मला कोणाला हे बोलायचं मी नाही, त्या व्यक्तीला म्हणलं कोणाला वाईट नको वाटत. मी तू तिकडे गचपणात जरी बसलेला असला तरी मी तुला भेटून गेलो असतो. तुला असा विश्वास आहे माझ्यावर? हो, डेफिनेटली. तू का नाही गेला मला भेटून? तिथं नव्हता ब्रो तू. आणि मग मी नव्हतो तर मग आदित्य कसं भेटला? तो तिथं होता ना शेवटपर्यंत, तिथपर्यंत. तो तिथं कुठं होता? मी खाली उतरून गेलेलो, खाली गाडीची वरती गेलेलो मी, खाली जेवलो पण नाही. तेच म्हणून तू सगळ्यांना भेटला त्यावेळेस मी पण तिथंच होतो ना. नव्हता ब्रो, मी तिथं फोटो काढत होतो कोपऱ्यात. मी तिथं बघितलं सगळीकडे. मी बनीला भेटलो. हे वाला कुठेतरी तुम्हाला कोणाच्या तरी ब्लॉग मध्ये फुटेज मध्ये दिसन मी कुठेतरी कोपऱ्यात फोटो काढत. तिथं होता तो. ह्या केवढ्या चर्चा झाल्या बघा ह्या गोष्टीवरती. बापरे यार, यायला काय करायचं यार ह्या गोष्टींचं? काय करायचं तूच सांग. आता या टॉपिक वरती व्लॉग एंड करतो आणि समजत नाही काय करायचं. आणि मी आता एक ब्लॉग शूट केलाय. मी आता इंस्टाला स्टोरी टाकतोय. 20 मिनिटाचा ब्लॉग आहे, इथं बघू शकता. बापरे, जर ह्याने अपलोड नाही केला तर हा अनफिल्टर माणूस आहे, लक्षात ठेवा. अनफिल्टर? मी अनफिल्टरच टाकणार. सॉरी, अनफिल्टरच म्हणतोय. फेक माणूस आहे, फेक. नाही, मी टाकणार. जर हा ब्लॉग अपलोड नाही केला, ब्लॉग टाकणार मी. मला जे आहे ते मनातले भाव आपण व्यक्त करणार, त्यामुळे डेफिनेटली टाकणार. त्याला तुम्हाला सांगतो, एकदा आमची भांडणं झालेले. विशाल भाले बोलतो, आमचे विचार करून बोलतो. झाले. आणि त्यावेळेस कधी मी डायरेक्ट कधी कुठे गेलो माहितीये का? मोठं भांडणं झालं आमचं, म्हणजे डायरेक्ट दीनानाथ मंगेशकर. त्यानंतर 2 दिवसानंतर, आता हे सांगायला आपल्याला टाइम नाही, तुम्हाला एक दुसरी व्हिडिओ बनवू. फक्त मी तुम्हाला सांगतो, मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट फक्त एवढं तर सांगू दे शेवटचं. ते तर सांगू, ते चांगल्या वेळी सांग ना. त्याची आपण नंतर सांगू. ती भांडणं का झाली, कशी झाली, नंतर सांगायचं. मी सांगत ना, नाही ते मला किस्साच नाही सांगायचा. बस तेवढं ते चुकीचं होऊन जाईल ना. कशामुळे मला एवढं आठवतं त्यावेळेस काय एंड कर ना भाई, आपण दुसरा ब्लॉग बनवू. चला जाऊ दे. चला गाईज, 20 मिनिटाचा. बाय बाय, थँक्यू सो मच. लोकांना काय विचार करायचं ते करू दे आता कमेंट मध्ये. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. असंच प्रेम राहू दे आमच्या व्हिडिओवरती. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्ही कळवा, तुमचं मत तुम्ही जेन्युअनली कळवा. थांबणं बोलतो तू तुझ्या साईडने. माझा ब्लॉग आहे तेवढं तरी हे बघ, तोच ब्लॉग कट करतो काय, त्याला जे त्याची साईड सांगायची ते सांगतोय. पण जाऊ द्या, काय विषय नाही. अख्खं त्यांनी पाहिलंय रे ब्लॉग. काय चाललंय, बोलून काय उपयोग, काय म्हणताय? चला, काय बोलून उपयोग आहे गाईज. बाय बाय, लव्ह यू, साईड क्लिअर करतो. म्हणजे तुला बोलून दिलं. आता बोलला आता चालू झालं. आता याचं म्हणणं चल, तुम्ही पण दिमाग लावा तुमचा. काय चला आता थांबा. नाही आता मी तू काय म्हणला तोच त्याचा मुद्दे क्लिअर गाईज. माझं चुकलं, मी तुला दाबून टाकतोय. तुला तुझा मुद्दा क्लिअर करून देत नाही. सॉरी. आणखीन काय? जर तू असं दाखवून देतोय की मी तुला बोलून देत नाही,
हे त्यांनी अख्खा 20 मिनिटाचा व्हिडिओ पाहिला आणि तू एंडला हे अशी शाळा करतोय. काय हुशार आहे तुम्ही. एक स्वतःची चॅनलवर व्हिडिओ टाकीन भाऊचा. वा वा वा. ह्या अशा काय बोलायचं त्या गोष्टी ब्लॉग चला बघा. आता तुम्ही तुमच्यानुसार सांगा मला कमेंट मध्ये कसं वाटलं. बाय बाय, लव्ह यू. चला बाय बाय करा. बाय बाय. बापरे किस दिला म्हणजे आता साईड तुझी होणार आहे वाटतं. साईड माझ्या साईड बोललोच कधीच असं करत नाही काय. ऐक ना मी खरंच सांगतो आई शपथ. व्लॉग संपलेला नाही आणखीन म्हणून. अरे तू आता आमच्या इकडे आलं भेटायला ते सांग. तुला रिग्रेट झालं. काय झालं गेलं सगळं. हा तुझ्या माय टाइम बघा गाईस. तुम्हाला परत भेटायला का आला ते सांग आता. तू व्लॉग बंद केला मी 2:40 ला. आता वाजलेत 5:30. काय बोलायचं मला काही सुचतच नाही आता. काय आता काय नाही एवढंच बोलायचं. एवढंच होतं. झालं आता चाललो आम्ही घरी. मग या विचार करा या 2-3 तासात काय काय डिस्कशन झालं असेल, काय काय केलं. आणखीन पण त्याचेच एक्सप्रेशन देणार का तुझं. आणखीन पण मी साधा भोळा माणूस, माझ्याकडे लक्ष द्या. साधा बोळाचा गायच जेन्युइन साधा बोळा चांगला. सर्वात माझ्या दोस्तांमधला सगळ्यात प्युअर, सगळ्यात चांगला दिलखुलास माणूस आहे. चांगलाच बोलतो तुझ्याबद्दल, चांगलंच बोलतोय सगळं. चला ठेवू आता फोन. बाय बाय. बोल देख छोटे, छोटी सी बात लाबीमल खिला. लफ्जों की धोखेबाजी तुम साथ हो क्या फर्क है. दर्द थी जिंदगी बेदर्द है अगर तुम साथ हो. अगर तुम साथ हो.